निंगे, अगं मी असं त्याला कधी काय बोललो बी नाही ना, आमच्यात कवा असा इशे झाला, मग तरी बी त्याच्या मनात माझ्याबद्दल असं कसं काय आलं? हे बघ, मला वाटतंय मी हसत खेळत बोलतो याचा त्यानं वेगळाच अर्थ घेतला असणार आहे. अगं मी फक्त त्याला ऑल द बेस्ट म्हणलं, आणि त्याला एकट्याला नाही सगळ्यांनाच म्हणतोय की मी. मग कमळे, तुझी काय बी चूक नाही. खरं प्रिन्सिपल सर त्याला मारत होतं की नाही, तेव्हा तू बी त्याला 2 तरी ठेवून द्यायला पाहिजे होत्यास बघ. एक चांदीशी पडली असती की नाही, बरोबर मापात आला असता. आणि काय ग, गावाकडे असताना केवढ्या पोरासने फटाकड्या लावली असत, आणि आता इथे याला समजवत बसली आहेस वय ग. जाऊन दे, सोड. तू आता काय बी करू नको, मीच बघतो त्याच्याकडे. ए निंगे, असलं काय बी करायचं नाही. अगं गावाकडची पोरं टवाळ होती, खरं ह्यो पोरगत चांगला आहे ग, तसला नाही. त्याच्या मनात जे काय होतं ते त्यांनी सांगितलं नव्हतं. खरं आता माझ्याकडनं असलं काही बी नाही असं सरळ सरळ त्याला सांगितलंय की नाही, मग माझ्यासाठी तरी विषय इथेच संपलाय. अरे गावछाप, तुझ्याकडून हा विषय एंड झाला असेल तरी माझ्याकडून इतक्यात होणार नाहीये. अरे ये खेल तो अभी बहुत आगे जाएगा. ते आई अगं अगं हो, ते काही हळू मिळू नको. किती दिवस हे नाटक करणार आहे? अनिका, काय आहे? मी म्हणते किती दिवस असं आजारी नाण्याचं नाटक करणार आहेस? तोंडाला येईल ते बोलते. काय हाड आहे तुझ्या जिभेला माझं. हळू आई. मग काय, माझ्या हाडाचं काय झालंय मला माहिती. कुणामुळे ग? हे सगळं तुझ्यामुळे झालंय, कळलं ना? तुझ्यामुळे मला हे सगळं सहन करावं लागतंय. काय आठवतंय का विसरलीस? आठवतंय. एक्सक्यूज मी, मला सगळं आठवतंय. मी विसरत नाही गोष्टी. हे पण आठवतंय आणि ते पण आठवतंय की कमळी फ्रॉड आहे हा एव्हिडन्स घरात कोणी आणलेला? मी आणलेला ना. कॉलेजमध्ये तिच्या रजिस्टरमध्ये तिच्या आईचं नाव वेगळं आहे हे मीच सांगितलेलं, पण तेव्हा मला अंडर एस्टिमेट केलं. आणि आता काय? आता प्रूव्ह केलं मी की अनिका इज बेटर दॅन यू ऑल. माहिती आहे, पटतंय तसं थोडंसं बोलणं. म्हणजे ती गावाकडची माणसं होती ना, ती पण त्या कमळीच्या आईचं नाव सरोजच म्हणत होती. आहे बोलण्यात काहीतरी आहे, तथ्य आहे तुझ्या. आहे ना, मग टाइमपास सोड आणि कामाला लाग. काय? कमळीच्या आईची इन्फॉर्मेशन आहे ना काहीतरी तुझ्याकडे, मग जा गावाला आणि बघ. मी जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्यात कमळीच्या गावाचा ॲड्रेस आहे. तिथे जाऊन क्रॉस चेक कर. डॅडची फर्स्ट वाईफ आणि कमळीची आई एकच आहे की नाही. म्हणजे आता तू मला ऑर्डर देणार काय? हो, तसंच समज. कारण की कसं आहे ना, यात तुझा पण फायदा आहे. तुला हवी आहे का ती गावछाप घरात? ती गावछाप घराच्या बाहेर जाणं हे आपल्या तिघींनाही हवं ना. मग टीम वर्क करावं लागेल. टीम म्हणून आपल्याला काम करावं लागेल. हे आई ऐक ना, मी काय म्हणते, अनिका अगदी बरोबर बोलते. आणि तिचं ऐकायला जातंय काय आपलं? हा, आणि खरं सांगू का, मला यावेळी वाटतं की आपल्या अनिकाचा प्लॅन सक्सेसफुल होणारच. हो, म्हणजे आता मला पण असं वाटायला लागलेलं आहे की आहे बोलण्यात काहीतरी तथ्य आहे माझ्या नातीच्या. ठीक आहे, तिने जसा प्लॅन केलाय त्याप्रमाणेच जाऊ आपण. म्हणजे ती काय म्हणते, कमळीच्या आईच्या गावी जायचंय. पण ठीक आहे, जाईन मी. ठीक आहे, आजची हे प्लीज डोनेट करा. लिसन ना, डोनेट करा ना. थँक्यू. लिसन ना, डोनेट करा ना. सी, आय नो तुम्हाला हेजिटेट होत असेल, पण प्लीज डोंट हेजिटेट. इट्स अ गुड थिंग. आणि हा जो कॉन्सेप्ट आहे ना, आपल्या GS कमळीने ओपन केला आहे आणि खूप छान कॉन्सेप्ट आहे. म्हणजे जे मुलं नीडी आहेत, ज्यांना गरज आहे, इकॉनॉमिकली थोडे वीक आहेत, त्यांना आपण या डोनेशन थ्रू हेल्प करतोय. इट्स अ गुड थिंग, राईट? सो प्लीज डोनेट इट. कमळी. अनिका, अरे वा, तू स्वतःहून या उपक्रमाची जबाबदारी अंगावर घेतलीस. लयच भारी बघ. डार्लिंग, तू यातलं कलेक्शन बघ. हा बॉक्स ऑलमोस्ट फुल होत आलाय.
अनिका, हे डोनेशन माझ्याकडून. थँक्यू सो मच ऋषी सर. मला माहिती होतं या डोनेशनमध्ये सगळ्यात जास्त मोठं पार्टिसिपेट ऋषी सर करणार. थँक्यू सो मच फॉर दिस डोनेशन. तसं ऋषी सर, तुम्ही तुमचं एक प्रॉमिस पूर्ण नाही केलं अजून. तुम्ही मला बोलले होतात ना तुम्ही मला डेटवर नेणार आहे, पण तुम्ही अजून नेलं नाही. कधी न्याल? अनिका, कॉलेजमध्ये होता आपण, भान ठेव त्याचं. असं काही होणार नाहीये. गो टू युअर क्लासरूम. ओके, सॉरी. डोनेशन ऋषी सर, अहो तुम्ही असं का बोलला असं तिला? आणि तुम्हीच तर प्रॉमिस केलं होतं ना हो, मग न्या की अहो. अहो बघा अनिकात किती सुधारणा झाली आहे. डोनेशन प्लीज. आधीसारखी नाही राहिली होती. आता आधीसारखी असती तर अख्खा कॉलेज डोसक्यावर घेतला असता. मग बघा आता, ना चिडली ना रागवली, शांततेत तिचं काम करून निघून गेली. खरं आता तुम्ही तिचं मन मोडू नका प्लीज. कमळी, ते सगळं बरोबर आहे, पण आपण कॉलेजमध्ये आहोत याचं भान अजूनही नाहीच आहे ना तिला. एनिवे, अनिका, थँक्यू. येस ऋषी सर. डेटवर काही जाणं पॉसिबल नाही होणार आहे. डिनरला जाऊया. वाव, थँक्यू सो मच सर. कॉलेजच्या बाजूला ना एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालंय. इव्हनिंगला तिथले रिझर्वेशन करू आपले. थँक्यू सर. निंगी, तुला असं वाटत नाही का ग की कमळीच्या लाईफमधून तुझा इम्पॉर्टन्स कमी होत चाललाय ते? कारण बघ ना, आता अनिका आणि कमळी जवळजवळ बेस्ट फ्रेंड होत चालल्यात. निंगे, हे जर असंच चालू राहिलं ना तर एक दिवस त्यांची फ्रेंडशिप खूप स्ट्रॉंग होऊन जाईल आणि मग काही दिवसांनी कमळी तुझी फ्रेंडशिप तोडून टाकेल. कारण मग अनिका तिची बेस्ट फ्रेंड होईल ना. आलेच.